आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट गवारची सुक्की भाजी बनवणार आहे। डब्यावर सुद्धा आपण मस्त ही भाजी घेऊन जाऊ शकतो, इतकी चवीला अप्रतिम आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। आता गवारची भाजी बनवायला गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं असं तेल टाकायचं आणि गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे। आता त्यामध्ये बघा गवार टाकून घेतलेली, आता ही पाव किलो गवार घेतली, निवडून घेतलेली आहे, 3 पाण्याने स्वच्छ धुवून सर्व टाकून घ्यायची। आता ही गवार साधारण 3 माणसाला सहज पुरेल, पाव किलो गवार। आता ही चांगली तेलामध्ये परतून घ्यायचा। आता परतून का घ्यायचा तर त्या गवारीचा थोडासा उग्र असा स्मेल येतो ना, मग तो सगळा निघून जातो। आता त्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आता मीठ टाकल्यामुळं गवारला अजून थोडीशी टेस्ट येते, असं खाताना म्हणजे थोडीशी गवार चविष्ट लागते। आता तेही चांगलं परतून घ्यायचं, 1-2 मिनटं चांगली परतली ना, हे बघा अशा पद्धतीने बघा। आता ती एका ताटामध्ये आता काढून घ्यायची आहे। आता सर्व गवार आपण एका ताटामध्ये काढून घेतली। आता त्याच कढईत आपण काय केलं आहे, परत 1 चमचा तेल टाकले। आता तेल टाकताना तुम्ही कमी जास्त टाकू शकता तेल, ज्याला जास्त पाहिजे ते टाकू शकते थोडंसं करून। आता तेल चांगलं तापलं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची। आता मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये लसूण मीठ ठेचून टाकलेलं आहे, किंवा तुम्ही बारीक करून कट करून पण टाकू शकतात। 3-4 अशा कढीपत्त्याची पानं टाकलीत आणि 2-3 अशा उभ्या चिरून मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। आता हे चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे त्याचा कच्चा पण गेला पाहिजे, अशा पद्धतीने परतून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये गॅस आहे ना आता स्लो फ्लेमवरच ठेवायचा। आता त्यामध्ये आपण एक बारीक चिरून टोमॅटो टाकायचा। आता टोमॅटोला थोडासा ओलसर असल्यामुळे तेलात टाकल्यामुळे धुराळा होतो। आता हे चांगलं परतून घ्यायचं। आता हे टोमॅटो थोडा सॉफ्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, पण मगाशी गवारीमध्ये टाकले ना ते बघून आपण मीठ टाकून घ्यायचं आणि 2 मिनटं चांगलं टोमॅटो शिजेपर्यंत परतून घ्यायचं। आता त्यामध्ये हळद पाव चमचा टाकून घ्यायची आणि 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर टाकून घ्यायची। आता धने पावडर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा गरम मसाला टाकून द्यायचा आणि तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं। आपले मसाले चांगले शिजले पाहिजेत। आता आपण गॅस स्लो फ्लेमवरच ठेवलेला आहे। मसाला चांगला परतला, आता त्यामध्ये आपण फ्राय केलेली गवार टाकून घ्यायची। आता ही गवार चांगली मसाल्यामध्ये मिक्स करून 1 ते 2 मिनटं चांगली परतून घ्यायची, म्हणजे त्याला मसाल्याची चव येईल। आता आपण भाज्या जेव्हा सुक्या करतो ना, तेव्हा भाज्यांना एकदम छानपैकी परतून घेतले ना ते अगदी चविष्ट होतात। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेले, अर्धा ग्लास मी पाणी टाकलेले आहे। आता ह्या भाजीला जास्त पाणी टाकलेलं नाही आहे, आपल्याला सुक्कीच बनवायची आहे। तर अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून आता हे 5 ते 6 मिनटं स्लो फ्लेमवर शिजायला झाकण लावून ठेवायचं। आता 5 ते मिनटं झालेली आहेत, काढून घ्यायचा। बघा गवार इतकी मस्त शिजलेली आहे। आता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करा, तसेच सबस्क्राईब करा। आता आपण छानपैकी गवार आपली शिजून बनलेली आहे। आता याच्यामध्ये काय करायचं, आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि ते भाजून त्याचा मिक्सरमध्ये कूट केला, पण बारीक असा दरदरा असा आपण शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत। तर ते टाकून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मिक्स करून तेही चांगलं परतून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने गवारीची भाजी
छानपैकी झालेली आहे. त्याच्यामध्ये असं जर जास्त सुक्कं वाटलं तर थोडंसं असं 1 चमचा पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे थोडासा ओलसरपणा येतो आणि खायला पण छान लागते. आता ही आपल्या भाजीला तसं पाण्याची गरज लागलेली नाही. आता त्याच्यावर परत एक वाफ देऊन घ्यायची आणि आता वाफ झाली. वाफ बघा, एक वाफने बघा काढून घ्यायचं. मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. अगदी डब्यावर सुद्धा आपण ही भाजी ऑफिसमधल्या डब्यावर सुद्धा देऊ शकतो. इतकी सुंदर झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर कशी वाटते ही मला कमेंट्स करून सांगा. आता सर्व करूया आपण भाजी. बघा, ही भाजी भाकरीबरोबर तर इतकी अप्रतिम लागते चवीला आणि चपातीसोबत पण लागते. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. तुम्ही घरी करून बघा, अशाच पद्धतीने करून बघा. भेटूया आपण नवीन असा छान छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, मस्त राहा. धन्यवाद.